सो अजून एक फंक्शन आहे ते म्हणजे मेटामॉर्फोसिस. ऍक्च्युली फ्रॉग मध्ये लार्वल स्टेजेस जे आहेत सगळ्या, त्या लार्वल स्टेजचं कन्व्हर्जन मग अडल्ट मध्ये होताना ह्याचे जे काही ऑर्गन्स आहेत सगळे म्हणजे टेल वगैरे ते सगळे रिग्रेड होते किंवा ते आत घेतले जातात बॉडीच्या आत. तर ती ऍक्च्युली या फ्रॉग मध्ये म्हणजे इन केस ऑफ अॅम्फिबियन मध्ये त्या थायरॉक्सिनचा रोल तो आहे. पण ठीक आहे, तो तरी दिला नाहीये. सो आपण ह्युमन्स बघतोय. सो इट ऑल्सो रेग्युलेट रिप्रोडक्टिव्ह सायकल इन फिमेल. सो दिस इज अबाउट थायरॉइड ग्लँड. ओके, नाव नाव डिसऑर्डर रिलेटेड टू थायरॉइड ग्लँड. आता थायरॉइड ग्लँड म्हणजे थोडक्यात बेसिकली थायरॉक्सिन. या थायरॉक्सिनच्या कमतरतेमुळे किंवा जास्त झाल्यामुळे म्हणजे हायपोसिक्रिशन और हायपर सिक्रिशन, यालाच थायरॉइड हॉर्मोन असं म्हणतात. सो जर हायपोसिक्रिशन झालं, हायपो म्हणजे कमी आणि हायपर झालं, हायपर म्हणजे जास्त, तर कोणते डिसीज होतात ते बघूया. दॅट इज डिसऑर्डर रिलेटेड टू थायरॉइड ग्लँड. ना पहिलं आहे ते हायपरथायरॉइडिझम. हायपरथायरॉइडिझम म्हणजे काय, तर जास्त प्रमाणात सिक्रिशन झालं थायरॉक्सिनचं तर काय होतं बघा. इट कॉज द इन्क्रीज. बघा बेसिकली ना थायरॉइड ग्लँडचे जे फंक्शन्स आहेत त्या बरोबर उलटं जायचं. आता थायरॉइडचं मेन फंक्शन काय माहिती का थायरॉक्सिनचं, इट मेंटेन बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे नॉर्मल बीएमआर मेंटेन करतो सगळ्यांचा. मग हायपरथायरॉइड मध्ये काय होतं माहिती का, बीएमआर वाढतो. बीएमआर वाढला ना की सगळ्या गोष्टी फास्ट होतात, म्हणजे ब्लड प्रेशर वाढतं, पल्पिटेशन होतं, सगळे सगळे. कमी झालं त्याच्याबरोबर उलटं काम होतं. सो बघा हायपरथायरॉइडिझम इट कॉज द इन्क्रीज इन लेवल ऑफ थायरॉइड हॉर्मोन. सो थायरॉइड हॉर्मोनची लेवल वाढते म्हणजे हायपरथायरॉइडिझम. इट इन्क्रीजेस मेटाबॉलिक रेट म्हणजे बीएमआर, बेसल मेटाबॉलिक रेट, सेन्सिटिव्हिटी, स्वेटिंग म्हणजे घाम येणार, देन फ्लशिंग, रॅपिड रेस्पिरेशन म्हणजे फास्ट रेस्पिरेशन, बल्जिंग ऑफ आयबॉल्स, डोळे बडबडीत होतात आणि ते बाहेर येतात, अँड अफेक्ट व्हेरियस फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज. आपल्या ज्या फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणजे स्पेशली ब्लड प्रेशर अँड ऑल दिस थिंग, हे सगळे फास्ट होतं, ब्लड प्रेशर वाढतं. ओके, याच्यातला जो पहिला डिसीज आहे त्या डिसीजला नाव आहे ग्रॅव्हिस डिसीज, ज्याचं दुसरं नाव आहे एक्झोप्थेल्मिक गॉयटर. एक्झो म्हणजे बाहेर, गॉयटर ना दोन प्रकार आहे. एक ऍक्च्युअली आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे होणारा गॉयटर आहे, ज्याला सिंपल गॉयटर असं म्हणतात. सिंपल गॉयटर मध्ये आयोडीनची डेफिशियन्सी असते, म्हणजे इंटेक आहे जो आयोडीनचा हा जर कमी असेल तर हा डिसीज होतो. नॉर्मली आपल्याकडे हा सिंपल गॉयटर होत नाही, कारण आपण जे मीठ खातो त्याच्यात ऑलरेडी आयोडीन असतंच. सो टाटाचं आयोडीन युक्त मीठच येतं, किंवा आता जे सगळं मीठ बाजारात मिळतं आयोडीनच असतं. पण जे हिली रिजन मध्ये राहणारे लोक आहेत, हिमालय वगैरे साईड मध्ये, यांच्यामध्ये ना जमिनीमध्ये आणि पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी असतं, म्हणजे आयोडीनचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे ह्यांच्या इंटेकमध्ये मीठ हे कमी, आयोडीन कमी असतं. त्यामुळे नॉर्मली तिकडे लोकांना हा दिसून येतो. आपल्याकडे हा सिंपल गॉयटर नॉर्मली दिसत नाही. पण होतो कुठला, हा ग्रॅव्हिस डिसीज, दॅट इज एक्झोप्थेल्मिक गॉयटर. हायपरथायरॉइडिझम इन अडल्ट म्हणजे जास्त प्रमाणात तयार झालं अडल्ट मध्ये. इट कॅरेक्टराइज बाय प्रोट्रुडिंग आयबॉल, म्हणजे यांचे डोळे असे बडबडीत होतात आणि बाहेर येतात. इन्क्रीजेस बीएमआर, बेसल मेटाबॉलिक रेट वाढतो आणि वेट लॉस होतो, वेट कमी होतं. नाव इन्क्रीज बीएमआर प्रोड्यूस ए रेंज ऑफ इफेक्ट लाईक इन्क्रीज हार्टबीट, हार्टबीट फास्ट होणार, इन्क्रीज ब्लड प्रेशर, ब्लड प्रेशर वाढणार, हायर बॉडी टेम्परेचर, बॉडीचं टेम्परेचर वाढणार, नर्वसनेस, इरिटेबिलिटी, ट्रिमर ऑफ फिंगर्स अँड बल्जिंग आयबॉल्स, म्हणजे नर्वसनेस येणार किंवा फिंगर, हात असे, हाताची बोटं अशी थरथरल्यासारखी होणार, ट्रिमर होणार. देन बल्जिंग ऑफ आयबॉल, आणि डोळे मोठे होणार, डोळे मोठे होतात म्हणजे असे बडबडीत डोळे होतात. बेडकाचे कसे डोळे असतात किंवा गाई म्हशीचे डोळे कसे मोठे बडबडीत होतात, तसे डोळे माणसांचे मोठे होतात या केसमध्ये आणि थोडे बाहेर आल्यासारखे दिसतात. सो दॅट इज ग्रॅव्हिस डिसीज, त्याला ग्रॅव्हिस डिसीज म्हणतात, जो हायपरथायरॉइडिझम मध्ये होतो, म्हणजे जास्त प्रमाणात थायरॉइड हॉर्मोन सिक्रीट झाल्यामुळे होणार. दॅट इज वन ऑफ द ग्रॅव्हिस डिसीज. आता कमी जर तयार झालं, बरोबर याच्या उलट होणार, म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट कमी होतो. हे लक्षात ठेवायचं. थायरॉइड ग्लँडचं मेन फंक्शन आहे मेंटेन बेसल मेटाबॉलिक रेट. वाढलं तर इन्क्रीज मेटाबॉलिक रेट वाढणार, बीएमआर वाढला तर हे सगळे डिसीज, हे सगळे सिम्पटम्स दिसणार. बल्जिंग ऑफ आय, डोळे मोठे होणार, बडबडीत होणार, नर्वसनेस होणार, ब्लड प्रेशर वाढणार, रेस्पिरेशन रेट वाढणार, टेम्परेचर वाढणार, पल्स रेट वाढणार, आय मीन हार्टबीट वाढणार. नाउ हायपोथायरॉइडिझम. नाउ हायपोथायरॉइडिझम इज कॉज बाय डेफिशियन्सी ऑफ थायरॉइड हॉर्मोन, म्हणजे थायरॉइड हॉर्मोनची कमतरता, और रिमूव्हल ऑफ थायरॉइड ग्लँड. जर थायरॉइड ग्लँड काढली गेली तर हे या प्रकारचा डिसीज होतो, जर काय प्रॉब्लेम असेल थायरॉइड ग्लँड काढली तर.
सो आयरोक्टोमी म्हणतात त्याला. म्हणजे ज्या वेळेला थायरॉइड ग्लॅन्ड काढतात, कधी कधी कसं होतं, म्हणजे इस्पेशली तुम्हाला एक आपला नाही, एक हिरो आहे, मला माहित असेल की नाही माहित नाही, जुना आहे, देवानंद नावाचा एक हिरो होता. वारला तो खूप वर्षाने वारला, म्हणजे बऱ्याच तो जगला, म्हणजे लाईफ खूप त्याने हे केलं, 80-90ला वगैरे गेला. तर त्याला ना हा डीसी होता. हा तुम्ही कधी बघितलं असेल देवानंदचे जुने पिक्चर, तर ह्याच्यामध्ये कसं होतं माहिती का, त्याची थायरॉइड ग्लॅन्ड काढलेली होती. आणि म्हणून जो नेहमी पूर्वी ना एकदम जुने पिक्चर बघाल त्याचे, तर त्याच्यामध्ये नॉर्मल दिसेल तुम्हाला. पण जर त्याच्यानंतरचे पिक्चर बघाल, बरोबर ना, जे साधारणतः कलर पिक्चर आले, रंगीत पिक्चर आलेले, हे मी सांगतो, हे रंगीत पिक्चर याच्या अगोदरचे, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. ब्लॅक अँड व्हाईटच्या नंतर कलर पिक्चर आले, इस्टर्न कलर पिक्चर आले. त्या पिक्चर मध्ये म्हणजे थोडक्यात उदाहरणार्थ एक पिक्चर खूप मला माहित असलेला, खूप गाजलेला, तो गाईड नावाचा एक पिक्चर आहे. तर ह्याच्यामध्ये ना, किंवा त्याच्यानंतर सगळ्या पिक्चर मध्ये त्याने आपली स्टाईल बदलली. ती ऍक्च्युली स्टाईल झाली, पण ती स्टाईल नाही, त्याने लपवायला ते केलेलं. ज्यावेळेला हे करतात, त्या इकडे मानेला त्याने कट घ्यावा लागतो ना, सो मानेला कट घेऊन ती थायरॉइड ग्लॅन्ड काढलेली होती. त्यामुळे इकडे ना त्याचे खूप खुणा दिसायच्या. आता खूप मॉडिफिकेशन झालंय सगळं, तेव्हा एवढं नव्हतं ना, तर त्यामध्ये हे जे व्रण आहे तो दिसायचा, साईन दिसायची ती. मग ते मान एक्सपोज व्हायची ना, दिसायचं ते, म्हणून तो वरचं बटन लावायचा. बघा त्याच्या सगळ्या पिक्चर मध्ये ना, शर्टाचं वरचं बटन लावलेलं असायचं आणि मानेमध्ये रुमाल लावलेला असायचा. ऍक्च्युली तो हा प्रॉब्लेम होता त्याचा, पण ती नंतर त्याची स्टाईल झाली, म्हणजे नंतर ती स्टाईल म्हणून प्रचलित झाली, देवानंदची ती स्टाईल, असं झालं. तर त्याला हा त्याची थायरॉइड ग्लॅन्ड काढलेली होती. सो असे बऱ्याच लोकांमध्ये काही प्रॉब्लेम असेल, किंवा कधी कधी थायरॉइडचा कॅन्सर पण असतो, मग त्या केसमध्ये थायरॉइड ग्लॅन्ड काढली जाते. दॅट इज रिमूव्हल ऑफ थायरॉइड ग्लॅन्ड. नाव त्याचं जर सिक्रेशन कमी असेल तर त्याला म्हणतात क्रिटिनिझम. हा ऍडल्ट मध्ये होतो. दॅट इज हायपोसिक्रेशन ऑफ इन्फंट्स लीड टू क्रिटिनिझम. A creatine has a reduced BMR. Obviously एक्झॅक्टली अपोजिट हे होणार त्याच्या. रिड्यूस BMR, लो ऑक्सिडेशन, म्हणजे मेटाबॉलिक रेट कमी होणार. दे हॅव शॉर्ट स्ट्रक्चरल बिकॉज द स्केलेटन फेल्स टू ग्रो. दे आर मेंटली रिटार्ड असतात हे लोक. दे शो ड्राय स्किन, थिक टंग, prolonged neonatal jaundice, leathery and lethargy and constipation. So हे सगळे related disease आहेत BMR शी. This can be treated by early administration of thyroid hormone. ह्या लोकांना ना थायरॉइड हॉर्मोनने सारखं हे करावं लागतं, म्हणजे त्यांना थायरॉइड हॉर्मोनचं इंजेक्शन घ्यावं लागतं. दॅट इज कॉल्ड हायपोथायरॉइडिझम. नाव द क्रिटिन शोज स्टंटेड फिजिकल ग्रोथ. वाढ खुंटे म्हणजे सगळे बघा, हे प्रोटीनच तयार होणार नाही ना इकडे. याचं काम काय आहे, तर प्रोटीनचं मेटाबॉलिझम, प्रोटीन सिंथेसिस असल्यामुळे ग्रोथ होते टिश्यूची, बॉडीची. जर हेच तयार झालं नाही तर हे सगळं तयार होणार. आपण फंक्शन मध्ये पहिलं बघितलेलं बघा, हे जर तयार झालं नाही ना, तर बॉडीची ग्रोथच होणार नाही, टिश्यू ग्रोथच होणार नाही, म्हणजे थोडी बॉडीची डेव्हलपमेंट होणार नाही. याचं अजून एक काम रिप्रोडक्टिव्ह सायकल मेंटेन करणं पण आहे, मग ते पण केलं जात नाही. म्हणून त्या अशा लोकांना मेंटली रिटार्डेशन, डिलेड प्युबरिटी, देन स्टंटेड फिजिकल ग्रोथ, म्हणजे स्टंटेड ग्रोथ. सो दीज आर दी सिम्पटम्स ऑफ क्रिटिनिझम. ओके. त्याच्यानंतर आहे मेक्सोडिमा. ओके. नाउ इट इज द डेफिशियन्सी ऑफ थायरॉइड हॉर्मोन इन ऍडल्ट. बघा, इडिमा आहे ना, EDEMA, इडिमा म्हणजे स्वेलिंग. ओके. Now, it is characterized by peculiar thickening of the puffing of skin and subcutaneous tissue, particularly of the face and the extremities. म्हणजे चेहऱ्यावरती सूज येते, असं आमच्या चेहऱ्यावरती सूज येते. ओके, किंवा शरीराला सूज येते. नाउ पेशंट लॅक्स अलर्टनेस अँड इंटेलिजन्स, म्हणजे लिथार्जी होतो तो पेशंट. द पेशंट सफर फ्रॉम स्लो हार्ट रेट, एक्झॅक्टली अपोजिट, लो ब्लड प्रेशर, ऑलवेज फिलिंग कूल, लो बॉडी टेम्परेचर अँड रिटार्ड सेक्शुअल डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये सेक्शुअल डेव्हलपमेंट पण कमी होते. ड्युरिंग प्रेग्नन्सी, हायपोथायरॉइडिझम कॉज डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट अँड मॅच्युरेशन ऑफ द ग्रोईंग बेबी. म्हणजे जर प्रेग्नन्सी मध्ये हायपरथायरॉइडिझम असेल, बरोबर ना, तर बेबीमध्ये मात्र डिफेक्ट होतो. त्यामुळे कॅल्शियम लेवल पण डॉक्टर चेक करतात. म्हणजे थोडक्यात प्रेग्नन्सीच्या वेळेला थायरॉइडची टेस्ट करायला सांगतात. तुम्हाला माहिती, थायरॉइडची टेस्ट करतात, त्यामध्ये ना असं लिहिलेलं असतं, T3, T4 आणि TSH असे 3 करायला सांगतात. TSH हे पिच्युटरी ग्लॅन्ड मधून तयार होणारा हॉर्मोन आहे.
आणि T3 आणि T4 हे थायरॉइड ग्लॅन्डचा हॉर्मोन आहे. त्यामुळे डॉक्टर सांगतात थायरॉइडची टेस्ट करा. थायरॉइडच्या टेस्टमध्ये हे 3 टेस्ट करायला सांगतात. एक म्हणजे TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. मुळातच हे कमी असेल किंवा मुळातच हेच सिक्रेट होत नसेल तर थायरॉइड ग्लॅन्ड स्टिम्युलेट होणार नाही ना. आणि थायरॉइड ग्लॅन्ड स्टिम्युलेट झाल्यानंतर T4 आणि T3 तयार होणार नाही, स्टिम्युलेट होणार नाही. त्यामुळे मुळात पहिले TSH मध्ये काय प्रॉब्लेम आहे का बघतात. नाहीतर मग T3 बघतात आणि मग T4 बघतात. सो हे थायरॉइड म्हणजे जर सिम्पटम्स त्यांना काय आढळले यातले कुठले नॉर्मल माणसापेक्षा तर मग डॉक्टर म्हणतात थायरॉइडची टेस्ट करा. नॉर्मली 40-50च्या नंतर ही टेस्ट करायला डॉक्टर सांगतात किंवा थायरॉइड टेस्ट करा. बऱ्याचशा लोकांना थायरॉइड हायपरथायरॉइडचा प्रॉब्लेम किंवा हायपोथायरॉइडचा प्रॉब्लेम असतो. सो ड्युरिंग प्रेग्नन्सी हायपरथायरॉइडिझम कॉज डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट अँड मॅच्युरेशन ऑफ ग्रोईंग बेबी. फार रेअरली असं प्रेग्नंट फिमेल मध्ये थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो. हा थोडा जेनेटिकल पण आहे. त्यामुळे मागेच्या जनरेशनला असेल तर पुढच्या जनरेशनला होण्याची शक्यता असते. आणि म्हणून प्रेग्नन्सी मध्ये स्पेशली फिमेल मध्ये ही टेस्ट करणं आवश्यक असतं. कारण थायरॉइडिझम आहे का बेबीवरती डिफेक्ट होतो, बेबीवरतीला प्रॉब्लेम होतो. कारण आफ्टरऑलचे ब्लड मधनं सगळं बेबीला मिळत असतं, ग्रोईंग बेबीला. सो दिस इज मॅक्सोडेमा. त्याच्यानंतर सिम्पल गॉयटर. आता हे जे काही मी मगाशी तुम्हाला सांगितलं ही सिम्पल गॉयटर आहे. ह्याला आयोडीन डेफिशियन्सी गॉयटर असं म्हणतात. बरोबर. एक मिनिट हा. बघा हे सिम्पल गॉयटरचं एक्झाम्पल आहे. हा दिसते ते स्वेलिंग आलंय बघा. दॅट इज कॉल्ड सिम्पल गॉयटर. सो सिम्पल गॉयटर इज द आयोडीन डेफिशियन्सी गॉयटर. याच्यामध्ये आयोडीनची डेफिशियन्सी असते. आयोडीन नीड फॉर सिंथेसिस ऑफ थायरॉइड हॉर्मोन. थायरॉइड हॉर्मोनसाठी ना आयोडीनची गरज असते. जसं TSH स्टिम्युलेट लागतं असं. सो इफ देअर इज अ डेफिशियन्सी ऑफ आयोडीन इन डाएट इट कॉज एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लॅन्ड लिडिंग टू सिम्पल गॉयटर. जर आपल्या इंटेक मध्ये आयोडीन कमी असेल, जे आपण मीठ खातो, मिठामध्ये आयोडीन जर नसेल तर हा आजार होऊ शकतो. पूर्वी सुद्धा ना, आता हे सगळे मीठ पिशवीत मध्येच मिळतात. आता हे कोण विकताना मिळत नाही. पण फार पूर्वी तुम्हाला माहित पण नसेल, तुमच्या आई वडिलांना माहित असेल किंवा मी लहान होतो तेव्हा असं व्हायचंय का हातगाडीवरती मीठ घेऊन यायचे. आता येतात की नाही माहित नाही, म्हणजे पण इथं कुठे विकत नाही जात असं. आणि ते मीठ कसं असायचं, 3 बॅग मध्ये वेगवेगळं असायचं. एक मोठं जाडं मीठ असायचं, खड्याचं मीठ म्हणतात त्याला. एक थोडं कमी असायचं आणि एक एकदम बारीक असायचं, जे आता आपण वापरतो ते. पण इकडची मीठ हे सगळं इकडनं म्हणजे मुलुंड किंवा वसई विरार इकडे मोठमोठे याचे वाफारे असायचे, ह्याचे वाफे असायचे, वाफारे नाही वाफे असायचे. तर ह्यातनं हे मीठ तयार करायचे. कारण मीरा भाईंदर वगैरे इकडे खाडी येते, त्यामध्ये खारं पाणी आहे. त्यातनं मीठ तयार करायचे आणि हे मीठ विकायला यायचं ऍक्च्युली. ह्या मिठामध्ये आयोडीन भरपूर असायचं. इकडे कधी म्हणजे फार रेअरली असं व्हायचं की आयोडीनची डेफिशियन्सी मिठामध्ये असायची. पण नॉर्मल केसमध्ये हे कुठे आढळते, जिकडे हिली रिजन्स आहेत ना त्या ठिकाणी याची डेफिशियन्सी आढळते. सो if there is a deficiency of iodine in diet, it causes enlargement of thyroid gland leading to simple goiter. This disease is commonly in hilly areas. The addition of iodine to table salt prevent this disease. खाण्यामध्ये आयोडीन, खाण्यातल्या मिठामध्ये जर आयोडीन असेल तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. Size of the thyroid gland is increased but total output of thyroxine is decreases. हे इन्क्रीज होतं म्हणजे त्याला स्वेलिंग येतं ऍक्च्युली. इन्क्रीज म्हणजे थायरॉइड ग्लॅन्डला स्वेलिंग येतं थोडक्यात, म्हणून ती मोठी दिसते. पण थायरॉक्सिनचे सिक्रेशन आहे ते मात्र डिक्रीज होतं. सो दॅट इज सिम्पल गॉयटर. हे सगळे हायपोसिक्रेशन बघितले. हायपर सिक्रेशन मध्ये आपण एकच बघितला, दॅट इज कॉल्ड एक्झोप्थेल्मिक गॉयटर. सॉरी, दॅट इज कॉल्ड ग्रॅव्हिस डिसीज. आणि हे बघितले आपण हायपोथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझमचे बघितले. ते आपण कोणकोणते बघितले बघा. हायपरथायरॉइडिझमचं बघितला, ग्रॅव्हिस डिसीज, ज्याचं दुसरं नाव आहे एक्झोप्थेल्मिक गॉयटर. हे हायपर सिक्रेशनचा एकच डिसीज बघितला. आणि हायपोसिक्रेशनचे आपण 3 डिसीज बघितले. पहिला बघितला तो म्हणजे क्रिटिनिझम, दुसरा बघितला तो मेक्सोडिमा म्हणजे एडिमा टाइप, आणि तिसरा बघितला तो सिम्पल गॉयटर. ना दिस इज सिम्पल गॉयटर. ओके ना. पुढचा आपण अजून एक बघणार होता. हे 3 डिसीज बघितले. सो आपण हे थायरॉइड ग्लॅन्डच्या हायपर आणि हायपोसिक्रेशन, थायरॉइड हॉर्मोनमुळे होणारे डिसीज बघितले. परत सांगतो मी, हायपर सिक्रेशन मध्ये आपण एकच डिसीज बघितला, दॅट इज कॉल्ड ग्रॅव्हिस डिसीज, ज्याला एक्झोप्थेल्मिक गॉयटर असं म्हणतो. याची 2 मेन रिझन हे आहेत, फंक्शन हे लक्षात ठेवायचे. एक प्रोटीन सिंथेसिस आणि दुसरं म्हणजे बीएमआर. जर बीएमआर वाढतो कधी, हायपर सिक्रेशनला. बीएमआर कमी कधी होतो, हायपर सिक्रेशनला. बीएमआर वाढला म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट वाढले की सगळे फंक्शन वाढतात.
ब्लड प्रेशर वाढतं, पेरिस्टल्सिस मुवमेंट वाढतात, हार्टबीट वाढतं, बॉडी टेम्परेचर वाढतं, नर्वसनेस येतो, हे सगळं इन्क्रीज झाल्यामुळे होतं. एक्झॅक्टली याच्या अपोजिट लो बीएमआर मुळे जायचं. सो हे लक्षात ठेवता येईल तुम्हाला. हे झालं हायपर सिक्रिशन मुळे. हायपोसिक्रिशन मध्ये आपण 3 डिसीज बघितले. पहिला बघितला दॅट इज क्रिटिनिझम, दुसरा बघितला मेक्झोडिमा आणि तिसरा बघितला तो म्हणजे सिंपल गॉयटर. हे सगळे आपण थायरॉइड ग्लँडचे बघितले. आता पुढचं आपण बघतोय ते थायरॉइड ग्लँडच्या मध्ये जे सी शेप ग्लँड्स आहेत, थायरॉइड ग्लँडच्या मध्ये जे सी शेप ग्लँड आहे त्याला आपण म्हणतो पॅराफॉलिक्युलर सेल्स. हे पॅराफॉलिक्युलर सेल्स सिक्रेट करतात हॉर्मोन, त्याचं नाव आहे कॅल्सिटोनिन. नाव हे कॅल्सिटोनिन इट इज सिक्रेटेड बाय सी सेल. नाव इट रेग्युलेट्स. बघा आपण मगाशी टीएस ऑफ थायरॉइड ग्लँड काढलेली. टीएस ऑफ थायरॉइड ग्लँडच्या मध्ये थायरॉइड फॉलिकल्सच्या मध्ये आपण छोटे छोटे ग्लँड्स काढलेले, छोटे छोटे सेल दाखवले ज्यात ब्लड वेसल्स होते, नर्व सेल्स होते, मसल्स होते आणि छोटे छोटे सेल्स होते. दॅट नेम ऑफ द सेल्स इज कॉल्ड एज पॅराफॉलिक्युलर सेल्स और सी सेल्स. दिस पॅराफॉलिक्युलर सेल्स और सी सेल्स सिक्रेट हॉर्मोन कॉल्ड एज कॅल्सिटोनिन. सो काय करतात, इट रेग्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस इन द ब्लड. ब्लड मधलं कॅल्शियम आणि फॉस्फरसचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करतात. ओके, नाव कसं करतात बघा. इट इज अंडर द फीडबॅक कंट्रोल ऑफ प्लास्मा कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन इन प्लास्मा. म्हणजे प्लास्मा मध्ये जे कॅल्शियम आहे, म्हणजे थोडक्यात ब्लड मधलं कॅल्शियम आहे, प्लास्मा म्हणजे ब्लड मधलं, या ब्लड मधलं असलेल्या कॅल्शियमचं हे कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करतात. कसं करतात बघूया आपण. बघा, इट सिक्रेटेड व्हेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम राईज इन दी ब्लड. म्हणजे ज्या वेळेला ब्लड मध्ये कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, म्हणजे तुम्ही कॅल्शियम जास्त खाल्लंय असं धरून चाला, तर हे कॅल्सिटोनिन रिलीज होतं. आणि कॅल्सिटोनिन रिलीज झालेलं कॅल्सिटोनिन काय करतं बघा. हे कॅल्शियम सगळं असणार कुठे, ब्लड मध्ये ना. सी, हे कॅल्शियम सगळं ब्लड मध्ये असतं. मग आता प्रश्न असा आहे, ब्लड मध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढलंय का ब्लड मध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी झालंय. जर ब्लड मध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढलं, जर ब्लड मध्ये हे हॉर्मोन रिलीज झालंय ना, जर ब्लड मध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढलं तर कॅल्सिटोनिन कॅल्शियमचं प्रमाण खाली आणतं. ते कसं खाली आणतं, तर एक्सेस झालेला कॅल्शियम बोन्स वरती डिपॉझिट होतं. आपण बघितलं बोन्स मेड अप ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस. सो जे जास्त प्रमाणात झालेलं कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे ते ऍब्सॉर्ब करून, हे हॉर्मोन ऍब्सॉर्ब करून बोनच्या सरफेस वरती काय करतं, म्हणजे बोनवरती ऍब्सॉर्ब करतं, बोनवरती अॅक्युमुलेट होतं. सो इट सिक्रेट व्हेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम राईज इन द ब्लड. Now, the lower concentration of calcium and phosphorus in the plasma by decreasing their release from the bones and accelerating the uptake of calcium and phosphorus by the bones. म्हणजे बरोबर रिव्हर्स प्रोसेस होते. The lower concentration of calcium and phosphorus in the blood plasma decrease their release. जर ब्लड मध्ये कॅल्शियम, बघा कन्फ्युज होऊ नका, ब्लड मध्ये जर कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त असेल तर हे कॅल्सिटोनिन रिलीज होऊन ब्लड मध्ये कॅल्सिटोन रिलीज होऊन कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण मेंटेन केलं जातं, म्हणजे खाली आणलं जातं. पण खाली आणतं म्हणजे काय करतं, हे एक्सेस झालं तर जातं कुठे, तर हे बोनवरती डिपॉझिट होतं. बरोबर. आणि जर म्हणजे थोडक्यात कॅल्सिटोनिन तयार झाल्यामुळे, सिक्रेट झाल्यामुळे हे सगळं होतं. पण कधी होणार, जर ऑटोमॅटिकली ब्लड मध्ये, म्हणजे जर ब्लड मध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण वाढलं असेल तर हे कॅल्सिटोनिन तयार होणार. आता हे खेचून घेतलं सगळं कॅल्सिटोनिनने, काय, कॅल्शियम आणि फॉस्फरस. मग अशी एक स्टेज येणार की ब्लड मध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण कमी होणार. मग ते जर कमी झालं तर हे कॅल्सिटोनिन स्टॉप होतं, कॅल्सिटोनिन रिलीज होत नाही. म्हणजे काय होणार, ब्लड मध्ये कॅल्शियमची लेवल मेंटेन होते. याच्या अजून एक हॉर्मोन आहे, त्याला म्हणतात थायरोकॅल्सिटोनिन. ते बरोबर उलटं काम करतं, ते आपण पुढे बघूया. So it lower concentration, बघा, it lower concentration of calcium and phosphorus in the plasma, concentration कमी करतात by decreasing their secretion from bones and accelerating the uptake of calcium and phosphorus by the bones. कमी जर झालं तर लगेच काय केलं जातं, ह्याचं हे कमी केलं होतं, कॅल्शियमचं सिक्रेशन कमी होतं. जर खाली गेलं तर नॉर्मल पेक्षा कॉन्सन्ट्रेशन कॅल्शियम आणि फॉस्फरस खाली गेलं तर बोन मध्ये साठलेलं जे काही कॅल्शियम फॉस्फरस आहे हे
परत ब्लड मध्ये आणलं जातं. पण ते आणण्यासाठी जे हॉर्मोन आहे त्याचं नाव वेगळं आहे. त्याचं नाव आहे थायरोकॅल्सिटोनिन. हे कॅल्सिटोनिन आहे किंवा त्याला म्हणतात पॅराफॉलिक्युलर पॅराथायरॉइड हॉर्मोन असं त्याला म्हणतात. So it lower concentration of calcium and phosphorus in the plasma by decreasing their release from the bones and accelerating the uptake of calcium and phosphorus by the bones. Okay, calcium आणि phosphorus uptake वाढवतात. Now पुढचा जो ग्लँड आहे दिस इज कॅल्सिटोनिन. पुढचा जो आहे ना दॅट इज कॉल्ड ॲज पॅराथायरॉइड हॉर्मोन. मगाशी मी तुम्हाला सांगितलं थायरॉइड हॉर्मोन. थायरॉइड हॉर्मोनच्या बरोबर उलट्या बाजूला म्हणजे आपण ती वेंट्रल साइड बघितली तर ही डॉर्सल साइड आहे. बघा डॉर्सल साइडला हे दोन हॉर्मोन्स आहेत ज्याला पॅराथायरॉइड हॉर्मोन म्हणतात. हे 1, 2, 3 आणि 4 थायरॉइड ग्लँडच्या मागच्या बाजूला असतात. त्यात 4 असतात. दॅट इज 2 पेअर्स असतात. ही अख्खी थायरॉइड लोब आहे एक, ही दुसरी थायरॉइड लोब आहे आणि तिकडे 1, 2, 3 आणि 4 हे मसल्स आहेत सगळे. ही ट्रकियाची मागची बाजू आहे. ही लॅरिंग्सची मागची बाजू आहे आणि लॅरिंगच्या मागच्या बाजूला एपिग्लॉटिस आहे. ही डॉर्सल साइड झाली आणि मगाशी आपण बघितली ती वेंट्रल साइड. थायरॉइड ग्लँड वेंट्रल साइडला असते आणि पॅराथायरॉइड ग्लँड डॉर्सल साइडला असते. सो डॉर्सल साइडला 2 पेअर्स ऑफ ग्लँड्स आहेत म्हणजे 4 असतात. एक या 2 आणि या 2 याला पॅराथायरॉइड ग्लँड असं म्हणतात. जे वरच्या साइडला 2 ग्लँड्स आहेत पॅराथायरॉइड ग्लँड त्याला सुपिरियर पॅराथायरॉइड ग्लँड म्हणतात आणि खालच्या साइडला जे आहेत देर आर 2 पेअर्स ऑफ ग्लँड्स. द अप्पर पेअर ऑफ ग्लँड इज कॉल्ड ॲज सुपिरियर पॅराथायरॉइड ग्लँड and lower pair of gland is called as inferior parathyroid gland. So this is about parathyroid gland. आपण आता फंक्शन बघूया. So parathyroid gland, the parathyroid gland is situated on the posterior surface of the lobe of thyroid gland. Thyroid gland च्या posterior side ला म्हणजे मागच्या साइडला. Now parathyroids are 4 in number and name as superior that is upper and inferior parathyroid gland that is lower. The cells of the parathyroid glands are arranged in compact mass. The parathyroid gland is also made up of cells which are called as parathyroid cells and they are present in the compact manner. The parathyroid secretes peptide hormone called as parathyromine. That is PTH. Okay. Now it is also called as Colip's hormone. याला दुसरं नाव आहे Colip's hormone. Parathyromine. Okay, parathyromone. That is PTH. Now it also called as Colip's hormone. It regulates calcium and phosphorus balance between blood and tissue. Blood आणि टिश्यू मधला कॅल्शियम आणि फॉस्फरस मेंटेन करायचं काम करतात. That is called parathyroid hormone. Release of parathyroid hormone, okay, increases blood calcium level. म्हणजे हे ब्लड कॅल्शियम लेवल वाढवायचं काम करतात. कॅल्सिटोनिन ब्लड कॅल्शियम लेवल कमी करायचं काम करतात. सो दॅट इज म्हणून हे दोघंही अँटीगोनेस्टिकली काम करतात. एक वाढवायचं काम करतं, दुसरं कमी करायचं काम करतं. रिलीज ऑफ पॅराथायरॉइड हार्मोन इन्क्रीजेस ब्लड कॅल्शियम लेवल. ब्लड मध्ये कॅल्शियम लेवल वाढवायचं काम जर कमी झालं, कॅल्सिटोनिन मध्ये जर कॅल्सिटोनिन मुळे जर फॉस्फरस आणि कॅल्शियम कमी झालं तर ते वाढवायचं काम पॅराथायरॉइड हार्मोन करतात. हे पॅराथायरॉइड हार्मोन करतात. सो आपण 2 हार्मोन बघितले, एक पॅराथायरॉइड हार्मोन आणि एक थायरॉइड, एक पॅराथायरॉइड ग्लँड आणि एक थायरॉइड ग्लँड. ओके, it draws calcium from bones, increases calcium absorption in the digestive tract and reduce loss of calcium in the urine. Urine मध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी करून टाकतात. ड्रॉज कॅल्शियम फ्रॉम बोन्स. बोन्स सुद्धा जे साठलेलं असतं बघा, वाढलेलं जे काय कॅल्शियम फॉस्फरस असते, मी काय सांगितलं, कॅल्सिटोनिन ऍब्सॉर्ब करून बोन वरती अॅक्युमुलेट करतं. आता जर कमी झालं तर ते साठवलेलं जे अॅक्युमुलेट केलेलं एक्सेस कॅल्शियम फॉस्फरस आहे हे बोन मधनं काढून परत ब्लड मध्ये आणतं. ते आणण्याचं काम हे पॅराथायरॉइड हार्मोन मधल्या पॅराथायरॉइड हार्मोन करतं. ओके, इट ऑल्सो त्याचप्रमाणे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मधनं कॅल्शियम बाहेर काढतं आणि ब्लड मध्ये टाकतं आणि युरिन मधनं कॅल्शियमचं प्रमाण कमी करून टाकतो. सो सिक्रेशन ऑफ पॅराथायरॉइड हार्मोन इज अंडर द फीडबॅक कंट्रोल ऑफ ब्लड कॅल्शियम लेवल. The concentration of calcium and phosphorus is maintained by हे 2 हार्मोन जे आता मी तुम्हाला सांगितलं ते, एक पॅराथायरॉइड हार्मोन आणि दुसरं म्हणजे कॅल्सिटोनिन. त्यामुळे हे दोन्ही हार्मोन अतिशय महत्त्वाचे आहेत आणि अँटीगोनेस्टिकली काम करतात. म्हणजे
वाढवायचं काम करतात. परत सांगतो, कॅल्सिटोनिन काय करतं, ब्लड मध्ये वाढलेल्या कॅल्शियम आणि फॉस्फरसची लेवल खाली आणतं. म्हणजे ते काय करतं, एक्सेस झालेलं ऍब्सॉर्ब करतं आणि बोन्स वरती अॅक्युमुलेट करतं. म्हणून आपण बघितलं बोन्स मेड अप ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस, हायड्रॉक्सी ऍपिटाइटे असं आपण बघितलेलं. त्यामुळे बोन्स रिजिड असतं. आता ज्या वेळेला ब्लड मध्ये कॅल्शियमची लेवल कमी होते, ऍक्च्युली ऍब्सॉर्ब करतं, सो ऑब्व्हियसली नॉर्मल वाढलेलं ऍब्सॉर्ब करतंय ना. सो अशी स्टेज येणार की नॉर्मल पेक्षा खाली जाणार. पण नॉर्मल पेक्षा खाली जाऊनही चालत नाही आणि नॉर्मल पेक्षा वर जाऊनही चालत नाही. नाहीतर हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम होणार. मग लगेच पॅराथायरॉइड हॉर्मोन काय करतं, जे पॅराथायरॉइड ग्लँड सिक्रेट करतं, ते काय करतं की पॅराथायरॉइड हॉर्मोन बोनवरती जे एक्सेस झालेलं साठवलेलं जे आपण कॅल्शियम आहे, ज्याला रिझर्वायर म्हणतो, म्हणून आपण बोनचं फंक्शन असे बघितलं, बोन्स आर रिझर्वायर ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस, असं आपण स्केलेटन मध्ये फंक्शन बघितलेलं. तर हे साठवलेलं जे काही कॅल्शियम फॉस्फरस आहे, हे सगळं अॅक्युमुलेट करून परत ब्लड मध्ये देतं. सो ब्लड मध्ये ती लेवल मेंटेन केली जाते. परत जर ऍब्सॉर्ब करताना बोन मधनं ऍब्सॉर्ब करून ब्लड मध्ये दिलेलं कॅल्शियम आणि फॉस्फरसचं लेवल नॉर्मल पेक्षा वाढलं, तर लगेच परत कॅल्सिटोनिन रिलीज होतं आणि परत ते काढून ऍब्सॉर्ब केलं जातं, अॅक्युमुलेट केलं जातं. तर असं हे दोघेही अँटीगोनेस्टिकली काम करतात, थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्लँडचे हॉर्मोन्स. थायरॉइड म्हणजे कॅल्सिटोनिन आणि पॅराफॉलिक्युलर सेल्स आणि पॅराथायरॉइड ग्लँडचे हॉर्मोन. ओके, नाउ these two hormones form an antagonistic pairs like insulin and glucagon. जसं पॅन्क्रियास मध्ये इन्सुलिन ग्लुकागॉन काम करतं, तसे काम करतात. Hyposecretion of parathyroid hormone, concentration of calcium in the blood. This increases excitability of nerves and muscle, causing muscle twitch and spasm. म्हणजे मसल साठी कॅल्शियम लागतं, मसल मुवमेंट साठी. आठवत असेल तुम्हाला की न्यूरोमस्क्युलर जंक्शन आहेत, न्यूरोमस्क्युलर जंक्शन साठी हे कॅल्शियम लागतं. दिस इज कॉल्ड ॲज पॅराथायरॉइड टिटॅनी और हायपोकॅल्सेमिक टिटॅनी. याला पॅराथायरॉइड टिटॅनी म्हणतात किंवा हायपोकॅल्सेमिक टिटॅनी असं म्हणतात. So hyposecretion of parathyroid hormone is responsible for more absorption of calcium from the bones. जर पॅराथायरॉइड हॉर्मोन जास्त झालं तर बोन्स मधनं कॅल्शियम जास्तीत जास्त सिक्रेट केलं जातं. दॅट इज डिमिनरलायझेशन ऑफ बोन्स. म्हणजे बोन्स मधनं कॅल्शियम फॉस्फरस कमी झालं की बोन्स ब्रिटल होणार आणि तुटणार लगेच. सॉफ्टनिंग, बेंडिंग अँड फ्रॅक्चर ऑफ बोन. म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस कमी झालं की बोन्स फ्रॅक्चर होतात. म्हणजे थोडक्यात पोरस होतात ते. नाउ दिस इज कॉल्ड एज ऑस्टिओफोरेसिस. याला ऑस्टिओफोरेसिस म्हणतात, जे नॉर्मली मेन्स्ट्रुअल सायकल बंद झाल्यानंतर फिमेल मध्ये येतं. दॅट इज ऑस्टिओफोरेसिस. इट इज कॉमन इन वुमन हु हॅव रिच मेनोपॉज. मेनोपॉज झाल्यानंतर, म्हणजे मेन्स्ट्रुअल झाल्यानंतर नाही, सॉरी, मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप झाल्यानंतर जी मेनोपॉज येते, त्यामध्ये हा प्रॉब्लेम क्रिएट होतो बऱ्याच फिमेल मध्ये. सो दॅट इज आपण थायरॉइड ग्लँड बघितली आणि पॅराथायरॉइड ग्लँड बघितली. बघा, कोणाला काय डाऊट आहे? इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज, काय असेल तर सांगा मला. काय डाऊट आहे का ह्याच्यात? का क्लिअर आहे? आपण पुढे जाऊया, ग्लँड पुढची ग्लँड घेऊया. मग कोणाला काय डाऊट आहे का? आपण थायरॉइड ग्लँड आणि पॅराथायरॉइड ग्लँड बघितली, याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? क्लिअर आहे सर. ओके ओके, बर, ठीक आहे. पुढची जी ग्लँड आहे ना, त्याला थायमस ग्लँड म्हणतात. बघा, आता आपण मानेकडनं आता चेस्ट मध्ये येतोय. थायमस ग्लँड आहे ना, हिचं काम काय माहितीये का? हे थायमोसिन नावाचं हॉर्मोन रिलीज करतं. आणि हे थायमोसिन आपल्या बॉडीमध्ये जे लिम्फोसाइट्स आहेत, टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट, जे आपण ब्लड मध्ये बघितलेलं, कुठले ग्लँड, लिम्फ ग्लँड, सॉरी, काय ते मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. सो लिम्फोसाइट बघितलेले दोन प्रकारचे, टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट. हे सगळे तयार कुठून होतात माहितीये का? हे सगळे तयार होतात बोन मॅरो मध्ये. बोन मॅरो मध्ये स्टेम सेल्स असतात. या स्टेम सेल्स डिफरन्शिएट होतात आणि त्यापासून बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट तयार होतात. पण ते डायरेक्ट तयार होत नाहीत. ते तयार होताना ना, म्हणजे स्पेशली लिम्फोसाइट तयार होताना हे थायमस ग्लँड मध्ये येतात. थायमस ग्लँड मध्ये थायमोसिन नावाचा हॉर्मोन ह्याला मॅच्युअर करतात आणि मग ते बाहेर अँटीबॉडीज म्हणून येतात. सो ही थायमस ग्लँड आहे.
जी अतिशय महत्वाची आहे आणि याच्यात सर्वात महत्वाचं ही अशी एकमेव बॉडीतली ह्युमन मधली ग्लँड आहे जी एज वाईज हळूहळू रिड्यूस होत जाते. सो एजिंग मध्ये म्हणजे जेव्हा जसं जसं वय होत जातं तसतशी थायमस ग्लँड त्याचं काम करणं कमी कमी करतं. म्हणून 50च्या 60च्या नंतर सध्याच्या वयस्कर लोकांची इम्युन सिस्टीम कमी असते. आता हे सगळे डिसीज झाले आहेत ना किंवा आता जो काय हा बाहेर डिसीजने जो काय हे माजवलाय सगळा कोविडने, डिसीज ह्याच्यामध्ये जास्त इफेक्ट लोकांना हे सांगतात ना, ह्या लोकांना जास्त सांभाळलं पाहिजे. त्यातले सांभाळलं पाहिजे लोक कोण माहितीये का? ही एजेड जी लोक असतात. कारण का नॉर्मल माणसाची इम्युन सिस्टीम नॉर्मल म्हणजे यंग एज मध्ये नॉर्मल इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग असते. जसं एजिंग होतं, जसं वय वाढतं तसं हे अँटीबॉडीज वगैरे कमी होणं सुरुवात होते. म्हणजे बॉडीतली इम्युन सिस्टीम हळूहळू कमी व्हायला लागते. आणि हे सगळं कशावर आहे? आता हे आपण जो कोविड बघतोय हा ऍक्च्युली नवीन तयार झालेला व्हायरस आहे. आपल्या बॉडीला हा व्हायरस नवीन आहे. त्याला माहित पण नाही हा कुठला व्हायरस आहे तो. त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार करेपर्यंत वेळ लागतो. नाहीतर नॉर्मली कसं आहे, की बॉडीला आपण लस म्हणा किंवा व्हॅक्सिन वगैरे अगोदर घेतलेलं असतं. त्यामुळे जे काही डिसीज आपले ऐकतो, त्या डिसीज आपल्याला होऊन पण गेलेले असतात, पण ते आपल्याला कळत नाही. कारण ऑलरेडी त्याच्या अगेन्स्ट आपण व्हॅक्सिन घेतलेलं आहे किंवा त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बॉडीमध्ये तयार झालेले आहेत. हा व्हायरसच नवीन असल्यामुळे बॉडीला हा पूर्ण व्हायरस नवीन आहे. त्यामुळे तो बॉडीला गेल्यानंतर अँटीबॉडीज तयार करेपर्यंत जर ज्या माणसांची जर इम्युन सिस्टीम वीक असेल, वीक म्हणजे कधी अशा ओल्ड एज मध्ये म्हणून त्या लोकांना सांगू ना वयस्कर लोकांचं प्रमाण जास्त आहे किंवा वयस्कर लोकांना जास्त जपलं पाहिजे. त्याचं कारण त्यांची इम्युन सिस्टीम कमी असल्यामुळे अँटीबॉडीज म्हणजे इम्युनिटी कमी असल्यामुळे त्याला ते टॉलरेट करू शकत नाही. तर ही थायमस जी ग्लँड आहे अशी बॉडीतली एकमेव ग्लँड आहे जी एमसीक्यूला विचारतात. ती एजिंग वाईज याचं फंक्शन कमी कमी होत जातं. म्हणजे इम्युन सिस्टीम अशा अशा लोकांची कमी कमी होत जाते ड्यू टू बिकॉज ऑफ थायमस ग्लँड. सो थायमस ग्लँड इज लोकेटेड इन दी आता हे कुठे असते माहितीये का? तर हार्टची जी डॉर्सल साइड आहे, आपण हार्टला वेंट्रल साइडने बघतो. वेंट्रल साइडच्या हार्टने बघितलं तर हार्ट इज सिच्युएटेड वेंट्रल साइड. हार्टच्या मागच्या बाजूला या. बरोबर ना? हार्टची पुढची बाजू म्हणजे वेंट्रल साइड, पण हार्टची मागची बाजू म्हणजे डॉर्सल साइड. त्या डॉर्सल साइडला ही ग्लँड असते. दॅट इज कॉल्ड थायमस ग्लँड. सो थायमस ग्लँड इज सिच्युएटेड डॉर्सल साइड ऑफ द हार्ट. ओके. इन दी थोरॅसिक रिजन. आपला जो थोरॅसिक रिजन आहे म्हणजे छातीचा रिजन, याच्यामध्ये डॉर्सल साइडच्या साइडला डॉर्सल साइडच्या हार्टच्या डॉर्सल साइडला ही ग्लँड असते. इट इज सॉफ्ट pinkish bilobe mass of lymphoid tissue. It is made up of lymphoid tissue. It is a prominent gland at birth. बघा, but get gradually atrophied. Atrophied म्हणजे हळूहळू त्याचं फंक्शन कमी होत जातं. टू स्टॉप म्हणजे हळूहळू कमी कमी होत जातं. Atrophied in the adult, so it is called as temporary gland. ह्याला टेम्पररी ग्लँड असं म्हणतात. It secretes the hormone called thymosin, THYMOSIN. It has an important role in the development of immune system by maturation of T lymphocyte. दोन प्रकारचे लिम्फोसाइट बघितले आपण, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. यातले टी लिम्फोसाइट जे आहेत ते अँटीबॉडीज तयार करतात. हे काय म्हणतात आपण, हे तयार करण्याचं काम हे थायमस ग्लँड करतात. म्हणजे स्टेम सेल मधनं तयार झालेले सेल्स हे थायमस ग्लँड मध्ये येतात. थायमस ग्लँड मध्ये आले की ते थायमोसिन नावाचा हार्मोन रिलीज केल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन टी लिम्फोसाइट मध्ये होतं. इट ऑल्सो प्रमोट्स प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज बाय प्रोव्हाइडिंग ह्युमरल इम्युनिटी. अँटीबॉडीज तयार करायचं काम करतात आपल्या बॉडीमध्ये अगेन्स्ट अँटीजन. सो बघा, सो दिस इज अबाउट थायमस ग्लँड. थायमस ग्लँड बद्दल एवढंच आहे. ओके. आता पुढची जी ग्लँड बघणार ना ही अतिशय अतिशय महत्वाची आहे. दॅट इज कॉल्ड एज ऍड्रिनल ग्लँड. ज्याचं आपण फंक्शन बऱ्याच ठिकाणी बघितलेलं. इव्हन दो आपण एक्सक्रिशन ऑस्मोलेशन मध्ये सुद्धा सॉरी एक्सक्रिशन म्हणतो हा एक्सक्रिशन ऑस्मोलेशन मध्ये सुद्धा बघितलेलं किंवा हे तुमचं नर्वस नाही आपलं काय ते सर्क्युलेशन मध्ये सुद्धा हार्टबीटच्या संदर्भात बघितलेलं. तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी ही ग्लँड बघितलेली. बघा ऍक्च्युली ना पहिलं समजून घ्या ही ऍड्रिनल ग्लँडची हिस्टॉलॉजी आहे. बघा ही सगळी ऍड्रिनल ग्लँड आहे बरोबर ना. ही किडनी आहे, खालचा पार्ट आहे किडनी आहे. ही ऍड्रिनल ग्लँड सिच्युएटेड ऑन दी टॉप ऑफ दी किडनी. ऍड्रिनल ग्लँडचे ना दोन पार्ट आहेत. बाहेरचा जो पार्ट दिसतोय सगळा हा कॉर्टेक्स आहे. हा सगळा दिसतोय हा कॉर्टेक्स आहे. आणि आतला जो सगळा पार्ट आहे आतला पार्ट इज कॉल्ड एज मेडुला. हा आतला पार्टला सगळ्याला मेडुला म्हणतात. बाहेरचा पार्ट सगळा कॉर्टेक्स आहे आणि आतला पार्ट आहे तो सगळा मेडुलाचा आहे. आता हा जो काही मेडुलाचा कॉर्टेक्सचा पार्ट आहे हे दोन हॉर्मोन कॉर्टेक्स आणि मेडुला वेगवेगळे हॉर्मोन तयार करतात.
कॉर्टेक्सचं सिक्रिशन आहे ना, बघा असं बघा, हे ह्या ग्लँडला सुद्धा स्टिम्युलेट व्हायला पाहिजे ना. मग कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करणारा हॉर्मोन आहे, त्याला म्हणतात ACTH, ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन. हे ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन फक्त आणि फक्त कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॉर्टिकॉइड्स तयार करतात. म्हणजे उदाहरणार्थ मिनरोकॉर्टिकॉइड, ग्लुकोकॉर्टिकॉइड, अँड्रोजन, असे सगळे कॉर्टिकॉइड जे आहेत ते कॉर्टेक्स कडनं तयार होतात. सिक्रिशन ऑफ कॉर्टेक्स इज कॉल्ड एज कॉर्टिकॉइड. हे सगळे कॉर्टिकॉइड हे कोणाकडनं होतात, तर कॉर्टेक्स कडनं होतात. इव्हन दो आपण रिप्रोडक्शन मध्ये सुद्धा बर्थ हॉर्मोन बघितलं, बर्थ हॉर्मोन नाही ते काय ते काय ते फिटल सिग्नल बघितलेला, फिटल हॉर्मोन. म्हणजे मुलाकडनं जो हॉर्मोन रिलीज होतो तो आईला सिग्नल देतो. सो तो पण इकडनंच तयार होतो बच्चूच्या कॉर्टेक्स मधून. सो हे सगळा कॉर्टेक्सचा पार्ट आहे. हा कॉर्टेक्सचे जे हॉर्मोन्स आहेत हे सगळे हॉर्मोन्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ पिट्युटरी ग्लँड, दॅट इज ACTH, ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन म्हणून तयार करतो. आणि हा जो काही मेडुलाचा पार्ट आहे ना, हा मेडुलाचा पार्ट नर्वस सिस्टीम कंट्रोल करते. म्हणजे नर्वस सिस्टीम कडनं स्टिम्युलेट होतं. त्यामुळे आणि म्हणून ते हॉर्मोन तयार करतात ऍड्रेनालिन आणि नॉन ऍड्रेनालिन. आपण घाबरलो की ही मेडुला ऍड्रेनालिन किंवा नॉन ऍड्रेनालिन नावाचा हॉर्मोन तयार करते, याला इमर्जन्सी हॉर्मोन म्हणतो. आता घाबरलो हे आपल्याला कोणाला कळतं, आपल्या डोळ्याने बघितलं, नर्वस सिस्टीमला कळलं, नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट झाली आणि तिने काय केलं, या मेडुलाला स्टिम्युलेट करून, ज्याचं एक डायरेक्ट कॉन्टॅक्ट आपण बघितला 10th क्रेनियल नर्व, दॅट इज कॉल्ड वॅगस नर्व, त्या मेडुला स्टिम्युलेट करतो. तर हा झाला कॉर्टेक्सचा पार्ट आणि हा झाला मेडुलाचा पार्ट. कॉर्टेक्सचा पार्ट हा पिट्युटरी ग्लँडच्या अंडर कंट्रोल मध्ये येतो, दॅट इज कॉल्ड एज ACTH, ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन. म्हणजे पिट्युटरी ग्लँड ACTH रिलीज करतं, ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन तयार करतं आणि हे ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन कॉर्टेक्सच्या ऍड्रिनल ग्लँडच्या कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करतं आणि ऍड्रिनल ग्लँडच्या कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करून ते कॉर्टिकॉइड तयार करतं वेगवेगळे. त्याच्यामध्ये वेगवेगळे 3-4 कॉर्टिकॉइड्स आहेत, मिनरोकॉर्टिकॉइड, ग्लुकोकॉर्टिकॉइड, अँड्रोजन एक्सेट्रा. तर मेडुलाचा पार्ट ह्या नर्वस कंट्रोलवरती म्हणजे नर्वस सिस्टीम वरती स्टिम्युलेट होतं. आता ह्या कॉर्टेक्सचा जो पार्ट आहे आणि मेडुलाचा पार्ट आहे, ह्याचा मी एवढ्या पार्टचा सेक्शन घेतला, फक्त मी कट केला एवढा पार्ट आणि तो मोठा केला. तर मला हा कॉर्टेक्स आहे ना, हा 3 लेअरने बनलेला आहे. जो एकदम बाहेरचा लेअर आहे बघा, एवढा पार्ट मी कट केला, ज्याच्यामध्ये कॉर्टेक्स आणि मेडुला असं दोन्ही पार्ट आलेले होते. सो हा खालचा पार्ट आहे, हा सगळा मेडुलाचा आहे इथपर्यंत आणि इथपासून सगळा वरचा पार्ट ह्या कॉर्टेक्सचा आहे. पण कॉर्टेक्सचा सुद्धा पार्ट 3 लेअर मध्ये डिवाइड झालाय. सर्वात कॉर्टेक्सचा सर्वात बाहेरचा फायबरस कॅप्सूल आहे, ओके. त्याच्यानंतर जो पिवळ्या रंगाचा पार्ट आहे, म्हणजे कॉर्टेक्स मेड अप ऑफ 3 लेअर, पण इज कॉल्ड एज झोना ग्लोमेरुलोसा. याला झोना ग्लोमेरुलोसा असं म्हणतात, सर्वात बाहेरचा लेअर आहे तो. मधला जो लेअर आहे दॅट इज कॉल्ड एज, इथे झोना खाली पाहिजे, झोना फॅसिक्युलेटा. तर दुसरा जो लेअर आहे त्याला म्हणतात झोना फॅसिक्युलेटा किंवा फॅसिक्युलेटा झोन. आणि तिसरा जो एकदम आतला लेअर आहे दॅट इज कॉल्ड एज रेटिक्युलॅरिस ऍड्रिनल रेटिक्युलॅरिस किंवा झोना रेटिक्युलॅरिसा. असे 3 लेअर आहेत, झोना ग्लोमेरुलोसा, झोना फॅसिक्युलेटा और रेटिक्युलॅरिस. सो असे 3 लेअर आहेत कॉर्टेक्सचे. आणि मेडुला एकच पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड ऍड्रिनल मेडुला. हे प्रत्येक 3 लेअर वेगवेगळ्या प्रकारचं हॉर्मोन्स तयार करतात, ज्याला आपण कलेक्टिव्हली कॉर्टिकॉइड असं म्हणतो. सो हे सगळ्यांना स्ट्रक्चर लक्षात आलं असेल. हा ऍड्रिनल ग्लँड आहे. ऍड्रिनल ही जी काय ती ऍड्रिनल ग्लँड आहे. ऍड्रिनल मध्ये 2 पार्ट आहे. सर्वात बाहेरचा मोठा पार्ट जो आहे त्या पार्टला म्हणतात कॉर्टेक्स आणि आतला छोटासा पार्ट आहे त्याला म्हणतात मेडुला. कॉर्टेक्सचा जो पार्ट आहे त्या कॉर्टेक्सच्या पार्टचा कंट्रोल पिट्युटरी ग्लँड करतो